नितीन गडकरी यांचं मतदान असलेल्या प्रभागात दोघांना एबी फॉर्म देण्यात आलेले आहेत। भाजपानं सुधीर राऊत, धीरज चव्हाण यांना हे एबी फॉर्म दिले आहेत। सुधीर राऊत भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत, तर धीरज चव्हाण अपक्ष लढणार आहेत। संघाचं मुख्यालय असलेल्या प्रभाग क्रमांक 22 मध्ये श्रीकांत आगलावे आणि सुबोध आचार्य यांना एबी फॉर्म देण्यात आले आहे। सुबोध आचार्य आणि श्रीकांत आगलावे हे दोघेही बजरंग दलाचे माजी पदाधिकारी आहेत। महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 151 जागांसाठी मोठी चुरस पाहायला मिळालेली होती, खास करून भाजपमध्ये। आणि भाजपकडून 6 जागांवर डबल एबी फॉर्म देण्यात आलेले होते। त्यापैकी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा प्रभाग क्रमांक 18 हे मतदान असलेल्या प्रभागामध्ये बंडू राऊत आणि धीरज चव्हाण या दोघांनाही उमेदवारी दिल्याची चर्चा होती। आपल्यासोबत आहेत बंडू राऊत। काय सांगाल, उमेदवारीचा अर्ज ची सध्याची स्थिती काय आहे? कारण दोघांना एबी फॉर्म देण्यात आल्याची माहिती होती। सध्या तुमच्या उमेदवारीची काय स्थिती आहे? याच्यामध्ये सगळ्यात मोठं कन्फ्युजन असं आहे की मला जो एबी फॉर्म देण्यात आला होता हा सिंगल नावाचा एबी फॉर्म होता। त्यांना जो एबी फॉर्म देण्यात आला होता त्याच्यात पहिलं नाव माझं होतं आणि दुसरं नाव त्यांचं होतं, आणि त्यांच्या नावाच्या वरती असं लिहिलं होतं की मूळ उमेदवार अर्ज जर बाद झाला तर यांची उमेदवारी ग्राह्य धरण्यात येईल। त्याच्यामुळं माझा तिकिटीचा विशेष नाही, मला पहिल्याच दिवशी ज्या दिवशी एबी फॉर्म मिळाला त्याच दिवशी मला तिकीट मिळालेली होती। आणि आता निवडणूक आयुक्तांनीच क्लिअर केलेलं आहे की सुधीर उर्फ बंडू राऊत हे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आहेत। सध्या आता एवढी चुरस का बरं बघायला मिळालेली होती? कारण 2-2 एबी फॉर्म किंवा 2-2 उमेदवार हे भाजपकडून देण्यात आलेले होते। भाजपकडून कुठलेही 2 उमेदवार देण्यात आले नव्हते। सगळ्या लोकांमध्ये कन्फ्युजन झालेलं आहे। पहिल्याच्या काळामध्ये एबी फॉर्म 2-2, 3-3 पण त्याच्यावर अट लिहिल्या जात होती की मूळ उमेदवार कोण आणि समजा फॉर्म बाद झाला तर उमेदवार कोण राहील। माझं असं मत आहे की पहिला एबी फॉर्म ज्याला मिळतो आणि पहिल्यांदा जो जाऊन महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये फॉर्म भरतो तोच अधिकृत उमेदवार असतो। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।